2 वेळा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या। यापुढे असं होणार नाही। अधिकृत कुस्ती संघटनेमार्फत महाराष्ट्रात एकच कुस्ती स्पर्धा होईल। तसंच कुस्तीगीर आणि कुस्ती संघटनांना मजबूत करण्यासाठी IPLच्या धर्तीवर राज्यात प्रो लीग कुस्ती स्पर्धा घेण्याचा मनोदय आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला। जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यालयात भेट देऊन आमदार रोहित पवार यांनी कुस्तीगीरांशी संवाद साधला। आमदार रोहित पवार सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी राष्ट्रीय तालीम संघाच्या कार्यालयाला भेट दिली। आखाडा तालीम संघाची इमारत याची पाहणी करून त्यांनी कुस्तीगीरांशी संवाद साधला। नवीन वसतिगृह इमारत आणि संस्थानकालीन आखाडा सुस्थितीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं। सध्या कुस्ती क्षेत्रातही काही अनधिकृत संघटनांचा प्रवेश झालाय। या संघटना राजकीय शक्तींचा वापर करून कुस्तीगीरांना वेठीस धरतायत, त्यामुळे कुस्तीगीरांचं खच्चीकरण होतंय। कुस्ती क्षेत्रासाठी अशा गोष्टी हानिकारक ठरू शकतात। राज्य कुस्तीगीर परिषदेनं अशा अनधिकृत संघटनांविरोधात न्यायालयात दाद मागितली आणि पुरावे सादर केले आहेत। लवकरच त्याबाबत योग्य निकाल लागेल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला। तर तालीम संघाच्या विकासासाठी CSR फंडातून निधी उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये जी कुठली महाराष्ट्र केसरी घेतली जाईल ती एकच घेतली जाईल आणि ती आपल्या संघटनेच्या माध्यमातून घेतली जाईल। आम्हाला याच्यामध्ये राजकारण कुठंच करायचं नाही आणि जिल्हा लेवलला सुद्धा बरेचसे असे काही लोक आहेत जे वेगळ्या पक्षाचे आहेत, पण त्यांची सुद्धा हीच भूमिका आहे। काही झालं तरी महाराष्ट्र केसरी एकच असावी आणि परिषदेच्या माध्यमातूनच ती घेण्यात यावी आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते मनात ठेवून कोर्टातून हा निकाल आम्ही आमच्या बाजूला घेऊ, कारण का आमचा कोर्टावर त्या ठिकाणी विश्वास आहे आणि येत्या काळामध्ये मग पैलवानांवर कुठेही अन्याय होणार नाही याची भूमिका आणि दक्षता आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी असेल। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असून त्यासाठी प्रायोजक देखील उपलब्ध केले आहेत। पुणे आणि कोल्हापूरकरांची स्पर्धा आयोजनाची मागणी आहे। ही स्पर्धा कुठे घ्यायची याचा लवकरच निर्णय घेऊ असं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं। तसंच कुस्तीत राजकारण आणू नका असं आवाहनही पवार यांनी केलं। यावेळी तालीम संघाचे अध्यक्ष VB पाटील, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, हिंद केसरी दीनानाथ सिंह, विनोद चौगुले, प्रदीप गायकवाड, बाजीराव कळंत्रे, संभाजी वरुटे, माजी नगरसेवक विजय सरदार, जयकुमार शिंदे, अशोक पवार, प्रशिक्षक सूर्यांश शेरावत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।